नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नगर जिल्ह्यातल्या राहता शहरामध्ये एका माजी सैनिकांनी पुन्हा एकदा बंड केलं आणि हे बंड यशस्वी झालं. राहत्यात माजी सैनिकाचं पुन्हा बंड हे शीर्षक ऐकून तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल, तुम्ही बुचकाळ्यात पडले असाल. राहत्यातले माजी सैनिक भानुदास बकाची गाडेकर हे तसे माझे बालपणचे मित्र, त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना अरेतुरे करतो. या व्हिडिओमध्ये त्यांच्या नावाचा मी एकेरी उल्लेख केला तर तुम्ही गैर मानून घेऊ नका. आम्ही दोघं फार पूर्वीपासून म्हणजे बालपणापासून महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे मित्र आहोत. हे भानुदास गाडेकर हे म्हणजे निडर, निगर्वी आणि आक्रमक व्यक्तिमत्व. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना कायमची मनात. माजी सैनिक म्हणून सीमेवर खडा पहारा केल्यानंतर निवृत्त होऊन ते राहत्यात आले. राहत्यात आल्यानंतर काही वर्षापूर्वी त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांना व्यक्तिगत अनुभव आले, राहत्याच्या तहसील कार्यालयामध्ये अनागोंदी सुरू आहे. अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाही, लोकांची कामं होत नाही, हेलपाटे मारावे लागतात. त्याने ते संतापले, त्यांच्या मन बंड करून उठलं. त्यांनी राहत्या एकदा भल्या सकाळी जाऊन 10:30 वाजता म्हणजे जी खरं म्हणजे कार्यालय उघडण्याची वेळ आहे त्यावेळेस त्या तहसील कार्यालयाच्या म्हणजे तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला तहसील कार्यालयाला स्वतःचं कुलूप ठोकलं. किल्ली घेऊन ते तिथेच उभे राहिले. कायद्याचं उत्तम ज्ञान आहे. एवढंच नाही तर निवृत्तीनंतर ते न्यायालयात सेवेत होते. त्यांनी तहसील कार्यालयावर कुलूप ठोकल्यानंतर पळापळी सुरू झाली. 10:30 वाजता कर्मचारी, अधिकारी, तहसीलदार आले. अरे हे काय चाललं? त्यांनी सांगितलं, हे बाई किल्ली माझ्याकडे, मी हे कुलूप उघडणार नाही. तुम्ही लोकांची हाल करता, तुम्ही लोकांना त्रास देता, छळता. हे सांगायला निडरपणा आवश्यक असतो. हे सांगायला समाजाविषयी कळकळ आवश्यक असते. मग ते कुलूप तोडण्यात आलं. अर्थातच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. मी सकाळमध्ये त्याची बातमी छापली. त्यात लिहिलं होतं, राहत्यात माजी सैनिकांचे बंड. याच माजी सैनिकांनी 2 महिन्यापूर्वी राहत्यात असंच दुसरं बंड केलं. ते मात्र कमालीचं यशस्वी झालं. त्याचं असं झालं, राहत्याचं बसस्थानक तालुक्याचं बसस्थानक नगर कोपरगाव रस्त्याच्या कडेला आहे. परंतु ज्यावेळेस याचं नूतनीकरण झालं त्यावेळेस या बसस्थानकासमोर नवीन दुकानांची एक रांग उभी करण्यात आली. त्यामुळे हे बसस्थानक रस्त्यावरून बसेस ज्या जातात त्याच्या चालकाला दिसत नाही. काहींना मध्ये बस घेण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे या बसस्थानकावर बस जात नव्हत्या. बऱ्याच बस एकतर रस्त्याच्या कडेला उभ्या राहायच्या, काही सरळ निघून जायच्या. एकदा गाडेकर रस्त्याने चाललेले असताना त्यांच्या असं लक्षात आलं की एकाच वेळेस एक बसस्थानकात गेली, एक रस्त्यावर उभी राहिली. जे लोक बसस्थानकात जाणाऱ्या बसची वाट पाहत रस्त्यावर उभे होते त्या बससाठी ते मध्ये पळाले. जे स्थानकात रस्त्यावर लागलेल्या बससाठी उभे होते ते रस्त्यावर धावले. त्यात एक वयोवृद्धग्रस्त तोंडावर आपटले, रक्तबंबाळ झाले. गाडेकरांनी आपली सायकल तिथे थांबवली आणि तिथं सांगितलं की आपल्याला या व्यवस्थेविरुद्ध, या अव्यवस्थेविरुद्ध बंड करावं लागेल. मग त्यांनी हातात काठी घेतली आणि 1.5 महिना चक्क दररोज 6 तासाचा पहारा राहत्याच्या बसस्थानकावर सुरू केला आणि प्रत्येक चालकाला विनंती करायला सुरुवात केली, बाबा रे, रस्त्यापासून स्थानक मध्ये आहे, तू आपली बस गाडीमध्ये घे. काही चालकांनी प्रतिसाद दिला. काही चालकांनी सांगितलं, हे आम्हाला आदेश देणारे तुम्ही कोण? ज्या चालकांनी त्यांना आरे केलं त्यांना त्यांनी कार्य केलं. वाद झाले, वरिष्ठांकडे तक्रारी झाल्या. शेवटी बसेस मध्ये यायला लागल्या. मग कोपरगावचे बस चालक अमोलजी बनकर यांचं त्यांना मोठं सहकार्य मिळालं. त्यांच्या लक्षात आलं कोपरगावच्या आगार प्रमुखांच्या की हे भानुदास गाडेकर हे काय स्वतःच्या भाकरी खायच्या, स्वतःचे कामधंदे सोडायचे, 6-6 तास रस्त्यावर धूळ खात उभं राहायचं, प्रत्येक बस चालकाशी वाद घालायचे, बस मध्ये घ्यायच्या, बस मध्ये जायला लागल्या. मग बनकर साहेबांनी त्यांना प्रतिसाद द्यायला सुरुवात झाला. परिणाम असा झाला, बस मध्ये जायला लागल्या, प्रवाशांना रिलीफ मिळायला लागला. एवढ्यावर ते थांबले नाही. वरिष्ठांसोबत गाडेकरांनी पत्रव्यवहार सुरू केला. काय बसस्थानकाची अवस्था होती? गुटख्याच्या पिचकाऱ्या, नाही ते तिथे चालणारे उद्योग, तुटलेली बाकडे, तुंबलेली स्वच्छतागृहे, दुर्गंधी, एका प्रकारे आलेली अवकाळा आणि स्थानकातल्या प्रवाशांची रस्त्यावर पळापळ, रस्त्यावरच्या प्रवाशांची स्थानकात पळापळ, त्यातून होणारी त्रेधा तिरपीट
सगळा कारभार ओंगळवाना, मनाला उदास करणारा, राग आणणारा परिस्थिती बदलायला लागली. मग बनकर साहेबांनी त्यांच्या निवेदनांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडेकरांच्या निवेदनांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. बाकडे रिपेअर झाली. दिलीप टाक स्वच्छता दूत आहेत, त्यांनी अतिशय जबाबदारीने स्वतः त्या सगळ्या बस स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली. स्वच्छतागृहांचं ड्रेनेज व्यवस्थित झालं. आज बघा, स्वच्छतागृह चकाचक झालं, बस स्थानक चकाचक झालं. बस स्थानकासमोर त्यांनी अडगळीत पडलेले 2 बोर्ड लावले. ते बोर्ड त्याच्या आड झाडं येऊ नये म्हणून त्या झाडांच्या फांद्या छाटल्या. जे जे करणं शक्य होतं ती लढाई त्यांनी 1.5 महिन्यात केली. आणि मग कोपरगावच्या आगार प्रमुखांनी सचिन सोमवंशी नावाचे शिर्डीचे आगार प्रमुख त्यांच्या दिमतीला दिले. त्यांनी सुद्धा गाडेकरांचा भार हलका केला. 300 पैकी जवळपास 200 ते 250 बसेस मध्ये जायला लागल्या. बाकडी दुरुस्त असल्यामुळं प्रवाशांना बसायला प्रशस्त वाटायला लागलं. एवढंच नाही, तिथल्या ज्या बस स्थानकाचे प्रमुख आहे त्या कार्यालयामध्ये CCTVचं सुद्धा कनेक्शन घेतलं. आता ह्या स्थानकाचं रुपडं पुरतं पालटलं आहे. एवढंच नाही तर काल या बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभियानांतर्गत कोपरगाव शिर्डीप्रमाणेच एक स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक असं बक्षीस देखील जाहीर झालं आहे. हे माझे मित्र, माजी सैनिक भानुदास बकाजी गाडेकर यांनी राहत्यात केलेलं दुसरं बंड कमालीचं यशस्वी झालं आहे. आम्हाला क्रीडा शिक्षक होते, त्यांचं नाव सय्यद सर. ते नेहमी सांगायचे की अरे बाबांनो, तुम्ही हक्कासाठी भांडता, पण कर्तव्याचं काय? हक्काप्रमाणे कर्तव्याची जबाबदारी सुद्धा स्वीकारली पाहिजे. ती जबाबदारी माझा मित्र भानुदास बकाजी गाडेकर या माजी सैनिकांनी एक हाती स्वीकारली, एक हाती लढाई केली आणि त्यांनी एक हाती केलेली लढाई जिंकून दाखवली. राहत्याच्या बसस्थानकाला स्वच्छ बसस्थानक, सुंदर बसस्थानक पारितोषिक मिळालं. या माझ्या लढाऊ माजी सैनिकाला मी मानाचा मुजरा करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. माझं एका माजी सैनिकाच्या दुसऱ्या बंडाबाबतचं वर्णन, विश्लेषण जर आपणास आवडलं असेल तर हा माझा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा, लाईक करा, एवढी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.